नमस्कार. आज एक कथा आपण ऐकणार होता आणि आजची कथा सांगितल्यानंतर तुम्हालाच ती कशी वाटते हे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि मग त्या कथेचे एक एक संदर्भ मी तुम्हाला सांगत पुढे येणार आहे. कथा अशी आहे, अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांचं राज्य सुरू झालं आणि राज्य सुरू झाल्यानंतर एक दिवस अचानक एक ब्राह्मण आपल्या पुत्राला घेऊन प्रभू रामचंद्राच्या दरबारासमोर आला, राजवाड्यामध्ये आला. दारामध्ये विलाप करू लागला की राजन, माझा मुलगा वारला आहे आणि त्याला जबाबदार आपलं राज्य आहे. मग लोकांनी रामचंद्रांच्या पर्यंत हा निरोप पोहोचवला. प्रभू रामचंद्र बाहेर आले. रामचंद्रांनी विचारलं की काय आहे. तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्या राज्यामध्ये काहीतरी अनाचार घडतो आहे आणि याच अनाचारामुळे माझा मुलगा वारला. माझा मुलगा वारण्याचं कारण तुमच्या राज्यातला अनाचार आहे आणि हा अनाचार कोणीतरी शूद्र व्यक्ती करतोय. झालं. रामचंद्रांनी याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि शोध घेण्यासाठी म्हणून आपली राजसभा भरवली. अर्थात या राजसभेमध्ये नारद मुनी देखील होते आणि नारद मुनींनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, देवा, आपल्या राज्यात अनाचार वाढला आहे. याचा अर्थ असा आहे की कोणीतरी शूद्र तपाचरण करतो आहे. शूद्रास तपाचरणाचा अधिकार नाही आणि अशा अनाचारामुळेच, अशा भ्रष्ट आचरणामुळेच या ब्राह्मण माणसाचा मुलगा वारलेला आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की याला उपाय काय. नारद म्हणतात, राजा तू जा, रामा तू जा आणि तात्काळ जाऊन त्याला मृत्यूदंड दे. मग प्रभू रामचंद्र पुष्पक विमानाला घेऊन येतात. पुष्पक विमान प्रभू रामचंद्र स्वार होतात आणि ते फिरत 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 दक्षिण दिशेकडे जातात. पुन्हा तिकडेच दक्षिण दिशेकडे जातात. शैवल पर्वतावर कोणीतरी एक तपस्वी झाडाला उलटा टांगून तपश्चर्या करत असल्याचा दिसतो. पुष्पक विमान तिथे उतरवलं जातं. प्रभू रामचंद्र त्या तपस्वीला विचारतात, हे तपस्वी, तू तप का करतो आहेस. तो म्हणतो, मला देवलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून तप करतो आहे. मग राम त्याला जात विचारतात. जात विचारल्यावर तो सांगतो, मी शूद्र आहे. आणि त्या क्षणी राम त्याचं मुंडकं तलवारीनं कापून काढतात. मला ही कथा रामायणातली, उत्तर रामायणातली कथा वाटत नाही, एक विनोदी कथा वाटते. अक्षरशः विनोदी कथा. आगा जे घडलेची नाही ते घडलं असं सांगून मुद्दाम रुजवलं जातं. मुळात रामायण हे 6 कांडांचं आहे. 7वं उत्तरकांड जोडल्या गेलेलं आहे, जिथे वाल्मिकींचं रामायण संपतं. वाल्मिकींनी न लिहिलेल्या कांडाला रामायणात टाकून एक नवच कांड घडविण्याची जी पद्धत रूढ झाली आहे ना, त्याचं मला आश्चर्य वाटतं. पहिली गंमत सांगतो. रामायणातल्या युद्धकांडामध्ये जेव्हा सगळं संपतं, प्रभू रामचंद्र अयोध्येला येतात, तेव्हा त्यातल्या 127च्या 59व्या श्लोकामध्ये तुम्हाला एक श्लोक मी दाखवतोय, तो बघून घ्या. त्यात प्रभू रामचंद्र पुष्पक विमानाला सूचना करतायत की आता वैश्रवण कुबेराकडे तू परत जा. आणि युद्धकांडाच्या नंतर, युद्धकांडामध्येच वाल्मिकींनी हे स्पष्टपणे लिहिले आहे की हे पुष्पक विमान कुबेराला परत केलं आहे. मग शंभुकाचा वध करायला जाताना रामाच्याकडं पुष्पक विमान आलं कुठून? जे देऊन टाकलं होतं. प्रश्न असा आहे की कुबेराची काही पुष्पक एअरलाईन सर्व्हिस होती का? की पुष्पक लागेल तेव्हा कुबेर कोणालाही प्रोव्हाइड करायचा आणि त्याचं भाडं घ्यायचा? पृथ्वीवरच्या माणसांना हे द्यायची पद्धत होती का? मुळात हे लक्षात घ्या की रावणानं ताब्यात घेतलेली लंका जी कुबेराने विकसित केलेली होती, म्हणजे महर्षी विश्रवाणी दैत्यराज सुमालीकडून आलेली लंका, म्हणजे सुमालीने आपल्या मुलीचं केकसीचं लग्न महर्षी विश्रवाशी करताना त्यांना अंदन म्हणून लंका हे बेट दिलं होतं आणि त्या लंका बेटाला विकसित करण्याची जबाबदारी कुबेरावर महर्षी विश्रवाणी दिलेली होती. कुबेराने त्या लंकेला समृद्ध करून टाकलं
आणि नंतर सुमालीला असं वाटलं की हे आपल्या नातवाकडं असायला हवं, आपल्या मुलीच्या मुलाकडं असायला हवं. रावण शक्तिशाली झालेला होता, मागणी करायला लावली. कुबेराने शक्तिशाली रावणाच्या सोबत भांडण न करता लंका देऊन टाकली. रावण इतका हट्टी की त्यानं कुबेराचं पुष्पक विमान सुद्धा ठेवून घेतलं. त्याच पुष्पक विमानात सीता हरण केलेलं होतं. जेव्हा रावणाचा वध झाला, रामचंद्रांनी रावणाला संपवलं, तेव्हा ते पुष्पक विमानच अयोध्येला येण्यासाठी वापरलं आणि ते अयोध्येला परतल्यानंतर त्याच वेळी कुबेराला परत करून टाकलं. हा झाला इतिहास. आता इतिहासाच्या मध्ये छेडछाड करून घुसडलेली कथा म्हणजे राम पुष्पक विमानाने त्या शैवल पर्वतावर गेले आणि शंभुकाचा वध केला. अर्थार्थी संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही, असं काहीही घडलेलं नाही. मुळात ही कथाच वाल्मिकी रामायणातली नाहीये, कथाच वाल्मिकी रामायणातली नाहीये. आणि वाल्मिकी रामायणात नसलेली कथा घुसडण्याचं काम नंतरच्या काळात झालंय. रामायण कुठे संपतं? रामाला राज्याभिषेक केला जातो, राम चक्रवर्ती सम्राट होतो, 2 मुलं होतात, मग त्या 2 मुलांचा राज येतो आणि राम निघून जातो. इथे रामायण संपतं. आता या रामायणामध्ये नको नको त्या कथा घुसडण्याचं काम कोण केलं? अनेक कथा नको नको त्या कथा आहेत. अक्षरशः रामचरित्रावर आरोप लावता यावे यासाठी त्या घुसडलेल्या कथा आहेत. लक्षात घ्या, परकीय आक्रमकांनी आणि परकीय राजांनी केवळ रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं नाहीये, केवळ रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं नाहीये, तर रामचरित्र उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सुद्धा आखलेलं आहे. रामचरित्रामध्ये अशा कथा घुसडलेल्या आहेत ज्या कथांची वस्तुस्थिती माहीतच नाही लोकांना. ती होऊ नये यासाठी त्या कथा घुसडल्या आणि रामाच्या विषयी लोकांच्या मनात शंका निर्माण व्हाव्यात अशी व्यवस्था केली गेली. जेव्हा तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू शकत नाही, तेव्हा कन्फ्यूज करायचं आणि कन्फ्यूज करून त्यांच्या मनात इतका संभ्रम भरायचा की त्याला आपल्या आराध्याविषयी शंका वाटली पाहिजे. हे कुठून येतं? मुळात जे रामायणात नाही ते कुठून येतं? तर ते घातलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आणि प्रश्न आहे अजून एक मोठा, असं मेलेलं मूल घेऊन एक माणूस, म्हणजे तो बरोबर ब्राह्मण असतो त्या कथेमध्ये, ज्याचं मूल मरतो तो बरोबर ब्राह्मण असतो, असा कोणता व्यक्ती कोणत्या काळात असेल हो, आपलं मूल मेल्यावर त्याचं कलेवर घेऊन राजाच्या दरबारासमोर जाईल आणि म्हणेल की तुझ्या राज्यात चाललेल्या अनागोंदीमुळे माझं मूल मेलंय? असं याआधी कधी घडलंय? यानंतर कधी घडलंय? कधीही घडलेलं नाहीये. मुळात प्रकारच हास्यास्पद आहे, हास्यास्पद. म्हणजे उठला तो ब्राह्मण असतो, त्याचं मूल मरतं आणि राजाला जाब विचारायला जातो. अरे एवढी काही मखलाशी करावी, एवढं खोटं बोलावं? मुळात जे घडलंच नाही, शंभुकाची कथा ही घडलेलीच नाहीये. आणि त्याला जोडून ब्राह्मणाचा मुलगा गेला म्हणून तो आला. आणि प्रभू रामचंद्राच्या विषयी कशाला बोलताय, कशाला सांगताय आम्हाला? प्रभू रामचंद्रांना शूद्रांचा राग होता, शूद्रांच्या विषयी अनास्था होती, हे आम्हाला कशाला सांगताय? आम्हाला माहित आहे, आम्ही रामचरित्र अभ्यासलंय. 6 कांडांच्या मधून जे रामचरित्र आम्ही अभ्यासलंय त्यात कळतं प्रभू रामचंद्रांचा शूद्रांशी संबंध कसे होते. आम्ही अभ्यासलंय गरिबाच्या सोबतही रामराय कसं वागत होते. आम्ही अभ्यासलंय जेव्हा निषाद राजाला रामराय भेटतात तेव्हा ते कसे असतात, शृंगवेरपूरच्या निषाद राजाशी त्यांची मैत्री कशी असते. आम्ही अभ्यासलंय जेव्हा ते केवटाच्या सोबत गंगेच्या पलीकड जायला त्यांच्या नदीमध्ये स्वार होतात तेव्हा ते कसे असतात. आम्ही अभ्यासलंय अहिल्याचा उद्धार करणाऱ्या रामचंद्रांना. आम्ही अभ्यासलंय मातंग ऋषीच्या आश्रमात राहणाऱ्या शबरीचा उद्धार करताना. आम्ही अभ्यासलंय जटायूची मदत करताना. आम्ही अभ्यासलंय वालीचा वध करण्यासाठी सुग्रीवाला मदत करताना. आम्ही अभ्यासलंय जांबुवंतांच्या सोबत वावरताना. आम्ही अभ्यासलंय बिभीषणाला जवळ करताना. एवढं सगळं घडत असताना सुद्धा
प्रभू रामचंद्र शूद्रांच्या विरोधात होते. नारद नावाचा एक मुनी सांगतो, एक ब्राह्मण घेऊन येतो. अरे कुठून आणता या कथा? कुठून आणता? कशा स्वरूपामध्ये आणता या कथा? त्या शंभुकाचा आगाना पिछा काही माहित नाही. एक माणूस उठतो, तपश्चर्या, माझा मुलगा त्याच्या तपश्चर्ये, कुठे दक्षिण दिशा, कुठे तो शैवल पर्वत, त्या शैवल पर्वतावरच्या तपश्चर्येचा परिणाम उत्तर भारतातल्या अयोध्येतल्या एका माणसावरती होतो. अरे काय भंपकपणा लावलाय हा? आणि सांगणारे सुद्धा या स्वरूपात सांगतात की रामचरित्र उद्ध्वस्त झालं पाहिजे. त्यामुळं अशा भंपक कथांवरती विश्वास ठेवू नका, एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार.